निळं पाणी फेसाळणारा हा समुद्र किनारा, हे सगळी शान आहे गोव्याची. गोव्यातील कलंगूट बीच, बागा बीच, आणि या सगळ्यामध्येच एक नवीन आहे ते थंडर वर्ल्ड ऑफ गोवा. आपण जर जात असाल तर या ठिकाणी नक्की यावं आणि आपण ह्या ठिकाणी येऊन मजा बघावी. एक विजेचा अप्रतिम खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 400 रुपये एंट्री फी आहे. आपण एंट्री फी आल्यानंतर आपल्या हातावर आपण ह्या ठिकाणी आलो ह्याचा प्रमाण म्हणून एक शिक्का मारला जातो आणि आपल्याला मध्ये प्रवेश दिला जातो. अशा प्रकारे हा प्रवेश होतो आणि खऱ्या अर्थाने आपण जेव्हा ह्यामध्ये प्रवेश करतो त्यावेळी विजेचे कशा प्रकारचं एक अनोखं असं विजन या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीच्या नावाने केलेलं आहे. थंडर वर्ल्ड ऑफ गोवा या नावाने खूप सुंदर असं नियोजनबद्ध या ठिकाणी केलेली मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी जेव्हा याल तेव्हा बरेचसे प्रश्न आहेत की आपण हे काय आहे की असं आहे, परंतु हा एक विज्ञानाचा सायन्स वर बेस असा ही थीम आहे. खूप सुंदर अशी थीम आहे. आपण गोव्यात येत असाल तर नक्की या ठिकाणी या आणि आपल्यासोबत जर लहान मुलं असतील त्याचा नक्की आस्वाद घ्या. ह्या प्रत्येक मुवमेंट आपण हे करताना त्यामध्ये एक सायंटिफिक रिझन आहे. आपल्या शरीरामधून इलेक्ट्रिसिटी पास केली जाते, पण हे सर्व करत असताना कोणत्याही प्रकारची सुरक्षतेमध्ये कमी ह्या ठिकाणी दिसत नाही. खूप सुंदर अशी संकल्पना, प्रत्येकाला आवडेल आणि हवीशी वाटणारी अशी संकल्पना या ठिकाणी आहे. वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी केलेले आहेत. आपण त्याचा पूर्णतः आस्वाद घेऊ शकतो. असे म्हणजे जशी वीज कशी कडाडते आणि आपल्या उजव्या हातात लाईट्स त्यावेळी जळते, हा प्रयोग आहे. संपूर्ण इलेक्ट्रिसिटी आपल्या शरीरातून पास केली जाते, परंतु सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा असा वापर केलेला आहे की ह्याचा कोणताही इफेक्ट माणसाला जाणवत नाही. खूप सुंदर थीम या ठिकाणी आपण याचा अनुभव घेतो. खरोखर थंडर वर्ल्डमध्ये आपण आल्याचा अनुभव या ठिकाणी घेतो. हे काही आपण बघू शकतात की एन्जॉय करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. हा एक टॅब आहे त्याच्याने, आणि मग मी आधीच तुम्हाला म्हटलं की संपूर्ण हे विज्ञानावर बेस असलेलं आहे असं हे थंडर वर्ल्ड आहे. खूप ज्या वेळेला आपण ह्या गोष्टी करायला प्रत्यक्ष उभं राहतो त्यावेळेला थोडीशी मनामध्ये धाकधूक भीती असते, परंतु इकडचे जे लोक आहेत ते आपल्याला चांगलं समजवतात आणि त्याप्रमाणे आपल्याकडून ते करून घेतात. या ठिकाणी माणसाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या ह्या व्यवस्थापनाने बऱ्यापैकी केलेल्या आहेत. आणि आतलं रोषणाई एवढी सुंदर आहे की या ठिकाणी अक्षरशः म्हणजे आपण छताकडचे आपले डोळे खाली घ्यायची इच्छाच आपली होत नाही, कारण विविध असे अनेक कलरच्या लाईट्स या ठिकाणी सजवलेल्या आहेत. आणि त्यानंतर ह्याचा महत्त्वाचा भाग म्हणजे टेस्ला कॉईल शो. हा जो शो ह्या ठिकाणी एक त्यांनी अरेंज केलेला असतो, तो आपल्याला ते शो दाखवत असतात. ह्या शोमध्ये एवढंच आहे की जो डान्सर आहे तो डान्स करत असताना त्या ठिकाणी हाय व्होल्टेजची इलेक्ट्रिसिटी त्या पास होत असते, परंतु खूप सुंदर असा हा डान्स जर तुम्ही गोव्यामध्ये जात असाल आणि आपल्यासोबत आपली लहान मुलं असतील तर नक्की या ठिकाणी जा. गोव्याचा समुद्र तुम्ही अनुभवाच, परंतु आमची माफक इच्छा आहे की हा शो पण तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.